घरच्या प्रेक्षकांसमोर पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला सिद्ध करावा लागणार आहे. शेवटचे 18 चेंडू उपस्थितीची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रथमेश माकर तयार. पहिलाच बॉल होता. काय चेंडू टाकलाय. वाह, टाळ्यांचा कडकडाट देखील ऐकायला मिळाला. टप्पा पडला आणि घर 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 फिरत चेंडू सरळ अक्षयच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. डॉट बॉल. फिल्डिंग मध्ये देखील थोडासा बदलाव इथे केला जातोय. गोलंदाजी मध्ये आपण पाहिले गेले तर प्रथमेश आलाय. युवा आहे आणि टॅलेंट देखील आहे. हे युवा टॅलेंट कासरचं गावचं. प्रथमेश माकर. पहिला बॉल डॉट आलाय. समोर मात्र सोन्या. पुन्हा एकदा मैदानामध्ये त्याच टप्प्यावरती गोलंदाजी आहे. वाह, तोच टप्पा, त्याच दिशेने वळण घेणारा चेंडू. पाय चाललेले नाहीये सोन्याचे. आणि मला वाटतं मंगेश सारखा खेळाडू तुमच्या सोबत आहे तर मी काय केलं पाहिजे, अधिकची स्ट्राईक ही मंगेशला दिली पाहिजे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय प्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय आकाश तात्या शेलार यांचं देखील आगमन होतोय. हो, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत. प्रथमेश माकर पुण्यात तयार. पुढे शेफलो खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. 3 चेंडू टाकलेत आणि संघर्षातूनच खरी सामर्थ्याची खरी परीक्षा होते आणि ते मात्र मैदानामध्ये बघायचंय. आज या प्रथमेश वरती जो विश्वास टाकलाय ना, आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. 3ही चेंडू त्याने डॉट टाकलेत. मुळशी सम्राट कासरसाई संघाचं फ्युचर आज लॉन्च झालंय. हे म्हणजे आतापर्यंत ही AK-47 थोडीशी ठेवली होती मागे, आज ती लॉन्च केली आहे. मोठा फटका होण्याचा खेळण्याचा प्रयत्न होता. याही वेळेस आपण पाहतोय खांद्याचा वापर आणि प्रेक्षकांकडून मात्र टाळ्यांचा कडकडाट. काय गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू टाकलेत. 4ही चेंडू इथे डॉट. आतापर्यंत प्रथमेशने अक्षरच्या फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या टाकायचं काम केलंय. आणि असं म्हणतात ना, मैदानामध्ये रात जितनी अंधेरी होती है सितारा उतना ही चमकता है. आणि या प्रकाश होतामध्ये आज सितारा चमकलाय प्रथमेशच्या नावाने. कोलवटा पैसा बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट. तो मैदानामध्ये प्रथमेश अक्षरशः चेंडू टाकत नाहीये. तो मैदानामध्ये आगीचे निखारे फेकायचं काम करतोय. तो मात्र रियो वॉरियरच्या यशाच्या रस्त्यामध्ये काटे टाकायचं त्याने काम केलेलं आहे. 5 चेंडू डॉट टाकलेत. यावेळेस मोठा फटका लॉंग ऑफला. झेल सुटलाय. परंतु मित्रांनो, निर्दोष षटक हाताळलं प्रथमेशने. प्रथमेशची गोलंदाजी आवडली असेल, टाळ्या होऊन जाऊ दे एकदा या युवा टॅलेंट साठी. प्रथमेश माकर याला समजतात ना मास्टर माइंड. आणि मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई म्हटलं की कुठल्या वेळी कुठला खेळ खेळेल हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. 18 चेंडू 35ची गरज. त्यावेळेस मला मात्र सगळे अनुभव बाजूला केले आणि या युवा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला. मेडन ओव्हर टाकली. 12